नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला खूपच भारी असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. वसुहत्या करायला एक जाते, पण त्यामुळे मात्र काव्याची घरात वापसी होणार आहे. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडतं, काय काय घडतं सगळं बघूया. आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहिलं की वसुहत्याने आता व्हिडिओ व्हायरल केलेला असतो, त्यामुळे सगळे रिपोर्टर्स आता देशमुखांच्या घरी आलेले असतात आणि ते काव्याबद्दल नको नको ते बोलत असतात. पार्थ त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो की माझ्या बायकोबद्दल काहीच बोलू नका, पण ते रिपोर्टर काही केलं ऐकायला तयार नसतात. ते रिपोर्टर्स आता पार्थला म्हणत असतात, साहेब तुम्ही आम्हाला अडवाल हो, पण जे महिला मंडळ तुमच्या बायकोच्या घरी गेली आहे त्यांचं काय कराल? त्यांना तर तुम्ही अडवू शकणार नाही आणि त्या बायका तुम्हाला कंट्रोल सुद्धा होणार नाहीत. आता तुमच्या बायकोची काही खैर नाही. आणि हे सगळं ऐकून पार्थला फार वाईट वाटत असतं. त्याला काव्याची भीती वाटू लागते, तिची काळजी वाटू लागते. आणि मग काय, मानिनीला सुद्धा काव्याची फार काळजी वाटू लागते. ती बोलते, पार्थ बाळा, त्या बायका किती खतरनाक आहेत आपल्याला चांगलंच माहिती आहेत. त्यांनी जर आपल्या काव्याबाबत काय वाईट साईड केलं तर अरे ते आपल्या काव्याला मारायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत. त्या बायका किती डेंजर आहेत मला चांगलंच माहिती आहे. मी टी व्हीवर बघितलंय. तू जातोस का तिच्याकडे? त्या क्षणाला काव्याला तुझी फार गरज आहे. जा बाळा, सगळा इगो विसर आणि आता माणुसकी दाखव. तेव्हा पार्थ बोलतो, हे बघाई, तो त्यांचा प्रश्न आहे आणि आता मला कोणाच्याच मध्ये पडायचं नाही आहे. आणि अशा प्रकारे तो आता त्या रिपोर्टरची तिकडून हकलपट्टी करतो आणि काव्याच्या घरी जाण्यास नकार देतो. इकडे आपण पाहतो तर काय, काव्याला काहीच कल्पना नसते की त्या बायका घरी येतील. ती आता सहजच दरवाजा उघडायला जाते. बाहेर पाहते तर काय, त्या बायका मोर्चा घेऊन आलेल्या असतात. त्या बायका आता जोरजोरात नारे लावत असतात. दीर वहिनी हाय हाय, दीर वहिनी हाय हाय. आम्ही आहोत आमच्या संस्कृतीचे रक्षक आणि असला घाणेरडापणा आम्ही आमच्या इथे चालू देणार नाही. आणि अशा प्रकारे त्या आता बायका काव्याच्या अंगावरती धाव घेऊ लागतात. काव्याला काही समजत नसतं हे सगळं काय घडतंय. ती आता मागे मागे सरकत असते आणि त्या बायका तिच्या अंगावरती चढत असतात. काव्या जोरजोरात ओढू लागते, कोण आहात तुम्ही आणि असं कसं काय आमच्या घरी घुसताय? पण त्या बायका एक ना दोन काहीच ऐकायला तयार नसतात. त्या बायका म्हणत असतात, एकाच घरात राहून स्वतःच्याच दिराशी अफेअर करायला तुला लाज वाटत नाही? पण काव्या त्यांना खूपच शांतपणे समजवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, हे बघा तायांनो, तुम्हाला जे वाटतंय ना तसं काही एक नाही आहे. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. माझं माझ्या दिराबरोबर अफेअर होतं मला मान्य आहे, पण लग्नानंतर माझं माझ्या नवऱ्यावरती प्रेम आहे. पण त्यातली जी लीडर असते प्रेक्षकांनो, ती जरा जास्तच करत असते, ओव्हरच करत असते. ती म्हणत असते, बायकांनो, आपल्या सभ्य समाजात अशा घाणेरड्या पुरीशी कशाला बोलत बसता? अशा नालायक मुलींशी बोलून ना काहीच अर्थ नसतो. यांना असली भाषा कळतच नाही. गप्प काय बसलाय बायकांनो? लावा लावा हिच्या तोंडावर काळं फासा. आणि मग काय, त्या बायका ऑलरेडी हातावरती काळं फासून आलेल्या असतात. त्या सगळ्याच आता काव्याच्या अंगावरती धाव घेतात. तिच्या तोंडावरती काळं फासणार तेवढं तर शारदा येते. ती बोलते, हे बघा, मी माझ्या मुलीची आई आहे. तुम्ही असं करू शकत नाही. तुम्ही असं कोणाच्याही घरात घुसून असं माझ्या मुलीवरती अत्याचार करू शकत नाही. लांब व्हा. पण त्या बायका इतक्या पेटलेल्या असतात, त्या कोणाचंच ऐकायला तयार नसतात. आणि तेवढंच तिथे नंदिनीची रुबाबात एंट्री होते. ती त्या बायकांना उडवून लावते आणि बोलते, खबरदार खबरदार जर माझ्या बहिणीबरोबर असं काहीतरी केलं तर. तेव्हा त्या बायका बोलतात, कोण आहेस तू? अच्छा, तर तू हिची बहीण आहेस का? अगं, या तुझ्या बहिणीने तुझ्याबरोबरच विश्वासघात केला. अगं, तुझ्याच नवऱ्याबरोबर हिने अफेअर केलं. एकतर आम्ही तुझी बाजू घेतो, तुझ्या बाजूने आम्ही हिच्याशी लढतोय आणि तू आमची साथ द्यायची सोडून तू हिचीच बाजू घेतेस. अगं, कसली बाई आहेस तू? तेव्हा नंदिनी बोलते, बघा, तुम्हाला जे वाटतंय ना तसं काही एक नाहीये. तुम्ही निघून जा. हे आमचं सभ्य माणसांचं घर आहे. असं तुम्ही कोणाच्याही घरात घुसून असं दुर्व्यवहार करू शकत नाही. निघा बरं इकडून. पण त्या बायका कोणाचंच ऐकायला तयार नसतात. त्या म्हणत असतात, नाही पोरी, आज तर आम्ही तुला न्याय मिळवून देणार म्हणजे न्याय मिळवून देणार. या अशा घाणीची या समाजातून हकलपट्टी झालीच पाहिजे, नाहीतर ही बाई आमच्या नवऱ्यावरती सुद्धा डोरे टाकायला मागे पुढे पाहणार नाही. आणि हे ऐकून तर काव्याला फार वाईट वाटतं. आणि अशा प्रकारे आता त्या पुन्हा काव्याच्या अंगावरती धाव घेतात. नंदिनी त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात, पण त्या एकटीला थोडी ना ऐकणार असतात. तेवढंच तिथे आपल्या पार्थची एंट्री होते, आपल्या हिरोची एंट्री होते. आणि मग तो त्या बायकांना जोराचा धक्का मारतो, काव्याला जवळ घेतो आणि बोलतो, खबरदार खबरदार जर काव्याला टच जरी केलं तरी. त्या बायका आता आपापसामध्ये कुजबूज करू लागतात. त्या म्हणू लागतात, एकतर आम्ही ह्यांची बाजू घेऊन या नालायक बाईला धडा शिकवायला आलोय, पण हिचा नवरा आणि हिची बहीण तर हिचीच बाजू घेत आहेत. हा कसला न्याय? नाही नाही, आम्ही कोणाचंच ऐकणार नाही. तेव्हा पार्थ बोलतो, हे बघा, जर 5 मिनिटात तुम्ही इकडून हल्ला नाही तर सरळ मी पोलीस कमिशनरला फोन करेन आणि मग तुमची कंप्लेंट करेन. बघा तुम्हाला काय करायचंय ते. पण तरीसुद्धा या बायका इतक्या ढीठ असतात की काही केलं ऐकायला तयार नसतात. तेव्हा पार्थ बोलतो, थांबा, मी फोनच करतो. आणि अशा प्रकारे तो आता फोन करू लागतो. तेवढ्यातच त्यांची जी लीडर असते ती बोलते, सॉरी साहेब,
ठीक आहे, जर तुम्ही म्हणत असाल तर आम्ही इकडून निघून जाऊ. पण आज आम्ही आलोय. उद्या दुसऱ्या कोणत्या तरी संघटनेच्या बायका येतील. आम्ही तर फक्त हिच्या तोंडावरती काळं फासलंय. त्या तर हिच्या गळ्यामध्ये चपलाचा हार घालतील, हिला मारतील सुद्धा. तेव्हा काय करणार आहात तुम्ही? किती दिवस आणि कसं प्रोटेक्ट करणार आहात? चला गं, असं म्हणतच त्या बायका तिकडून निघून जातात. आणि आता मात्र पार्थला त्या बाईची गोष्ट पटलेली असते की काव्या इथे सेफ नाहीये. आणि हे सगळं पाहून तर काव्याला खूप छान वाटलेलं असतं की पार्थ अजून तिची काळजी करतोय, तिच्यावर प्रेम करतोय. हे पाहून तिला इतकं छान वाटलेलं असतं की बासच. शारदा म्हणत असते, जावे बापू, बरं झालं तुम्ही अगदी वेळेवरती आला आणि काव्याला वाचवलं. नाहीतर या बायकांनी माझ्या काव्याचं काय केलं असतं ना, कोणास ठाऊक. तेव्हा पार्थ बोलतो, हे बघा काकू, हे मी जे काही केलंय ना ते माणुसकीच्या नात्याने केलंय. तुम्ही प्लीज असा अर्थ काढू नका की माझं प्रेम आहे किंवा दुसरं काहीतरी आहे. हे फक्त मी माणुसकीच्या नात्याने केलंय. आणि काव्या, तुम्ही इथे सेफ नाही आहात. या बायका पुन्हा कधीही येऊ शकतात. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमची बॅग पॅक करा आणि बॅग पॅक करून या, आपण घरी चाललोय. आणि नंदिनी, तुम्ही पण येणार आहात का? नंदिनी मान डोलावते. काव्या तर इतकी खुश झालेली असते, ती आता पटकन तिची बॅग पॅक करते आणि बाहेर येते. तेव्हा पार्थ बोलतो, हे बघा, जास्त खुश होऊ नका. तुम्हाला असं वाटत असेल मी तुमच्या प्रेमापोटी हे सगळं करतोय, तर अजिबात तसं नाही आहे. मी फक्त माणुसकी दाखवतोय. कारण या बायकांवरती माझा अजिबात भरोसा नाही आहे. त्यामुळे तुम्ही एक काम करा, थोडे दिवस आपल्या घरी थांबा आणि मग जरा हे वातावरण स्टेबल झालं की तुम्ही परत इकडे येऊन राहू शकता. आणि याचा अर्थ असा अजिबात काढू नका की मी तुम्हाला माफ केलंय. या जन्मात तरी मी तुम्हाला माफ करणार नाही. आणि अशा प्रकारे तो आता काव्याला घेतो आणि सरळ आता देशमुखांच्या घरी येतो. हे सगळं पाहून मानिनीला खूप आनंद झालेला असतो. पार्थ आता काव्याला घेऊन आतमध्ये येणार, तेवढंच मानिनी बोलते, पार्थ एकच मिनटं थांब. आणि अशा प्रकारे ती आता आत जाते आणि आरतीचं ताट घेऊन येते, भाकर तुकडा घेऊन येते आणि दोघांच्यावरती ओवाळते. पार्थ म्हणत असतो, हे बघाई, हे सगळं करण्याची काही गरज नाहीये. तुला असं वाटत असेल मी तुझ्या सुनेला मानाने घेऊन आलोय, पण तसं काही एक नाहीये. त्या तिकडे सेफ नाही आहेत म्हणून मी सेफ्टीसाठी त्यांना इकडे घेऊन आलोय. प्लीज या सगळ्याचा बाऊ करू नकोस. आणि अशा प्रकारे तो आता तिकडून निघून जाऊ लागतो. पण बरोबर त्याच वेळेला तिथे रम्या आणि वसुआत्या आलेले असतात. वसुआत्या आणि रम्या जेव्हा काव्याला तिथे पाहतात, त्यांच्या तर तळपायची आग मस्तकाला जाते, त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकते. रम्या तर जोरातच ओरडते, काव्या इथे जणू काही भूत बघितल्यासारखं ती जोरात रिॲक्ट करते आणि बोलते, पार्थ, अरे या काव्याला इथे आणण्याची काय गरज आहे? तेव्हा मानिनी बोलते, रम्या तू तर शांतच बस. आणि हा पार्थचा प्रश्न आहे. कोणाला घरात आणायचं किंवा नाही आणायचं हे आम्ही ठरवणार. तुम्ही दोघांनी यामध्ये मधी पडायचं नाही. आणि अशा प्रकारे आता मानिनी त्या दोघींची चांगलीच बोलती बंद करते. रम्याला तर इतका राग आलेला असतो, ती म्हणत असते, आई अगं कसला हा तुझा प्लॅन फुसका निघाला. मला वाटलं होतं की आता हा विषय अजूनच चिघळेल, पण तू तर उलटं सगळं घडून आणलंस. या काव्याला चक्क तू घरात घेऊन आलीस. मला तर तुझ्याशी बोलायचंच नाहीये. आणि अशा प्रकारे आता रम्या नाक मुरडते व स्वत्यावर त्यांनी तिकडून निघून जाते. मानिनीला खूप आनंद झालेला असतो. ती बोलते, हे बघ काव्या, हे तुमच्या प्रेमाचं पहिलं पाऊल आहे. समजा जर तू तिकडे राहिली असतीस तर काही चान्स नसते. पण आता पार्थ तुला इकडे घेऊन आलाय ना, जेवढे तुम्ही दोघे एकमेकांच्या जवळ राहाल ना, तेवढे एकमेकांच्या क्लोज येण्याचे किंवा तुमच्यातला गैरसमज मिटण्याचे चान्सेस मिटतील. चला, पहिला टप्पा तर तुम्ही पार केलाय आणि पुढचे टप्पेसुद्धा तुम्ही हळूहळू पार करून एकत्र याल, मला खात्री आहे. आणि अशा प्रकारे दोघींना खूप आनंद झालेला असतो. तेव्हा आता पार्थ प्रेक्षकांनो घरी तर घेऊन आलाय काव्याला देशमुखांच्या, पण तो आता काव्याला त्याच्या रूममध्ये ठेवेल का पुन्हा गेस्ट रूममध्ये शिफ्ट करेल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.